शेरा या पाठाचा स्वाध्याय सोडूया. मी प्रश्न सांगणार, उत्तर सांग. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. नाना काका आनंदाने का डोलत होते? वालावरून डोलणारी समोरची शेती पाहून नाना काका आनंदाने डोलत होते. सर्वच उंदीर पिंपापाशी का धावत आले? दडलेल्या भज्याच्या खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले. झाडाच्या आडुशाला कोण लपून बसले होते? झाडाच्या आडुशाला नाना काका लपून बसले होते. प्रश्न 2. तर काय झाले असते? नाना काकांनी उंदीर पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर? एका वेळी एकच उंदीर फसला असता. काकांच्या शेतात साप असते तर? नाना काकाच्या शेतात उंदीर नसते तर? शेताची नासाठी चालली असते. नाना काकांच्या शेतात मांजर असते तर? मांजरीने उंदरांचा फडशा खाल्ला. प्रश्न 3. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा व लिहा. अधीर होणे. वाट येण्यासाठी मी अधीर झालो. मस्त करणे. दिलेल्या नावाने मस्त केला. सामसूम होणे. रात्री मिरवणूक संपल्यावर गाव सामसूम झाले. कूच करणे. घटना होताच मुलांनी घराकडे केले. कपाळावर हात मारणे. माझ्या नाकाकडून दुधाचे बाटले सांडले. मी कपाळावर हात मारून घेतले. युक्ती सफल होणे. आखलेली युक्ती सफल झाली. प्रश्न 4. खालील शब्दांच्या सुरुवातील अ लावून नवीन शब्द तयार करा. स्थिर, अधीर, अशक्य, स्वस्थ, अस्वस्थ, अप्रकाश,